मुख्यमंत्री होते शरद पवार आणि विरोधकांनी थेट नाव घेऊन त्यांच्यावर शरसंधान चालू केलं की हे आरक्षण उठवणे आणि मग आतून गुन्हेगारी जगताशी संबंध आणि बिल्डरांची तिथे चांदी करून देणे। तर या सगळ्या मागे जणू शरद पवार साहेब स्वतःच आहेत। शरद काळे सरांनी लिहिलं होतं की हे बारामतीने केलं ही चांगलीच गोष्ट आहे, लोकांची वर्गणी, पण एकट्या बारामती करता सरकारी धोरणाचा अपवाद करता येणार नाही असं शरद काळेंनी पवार साहेब बारामतीचे मुख्यमंत्री असताना लिहिलं होतं। कायद्यामधली सुद्धा जी अनेक तऱ्हांची भयंकर गुंतागुंत असते की मी त्याला नाव दिलं आई खाऊ घालीना आणि बाप भीक मागू दिना अशी परिस्थिती निर्माण होते। मुंबई महापालिकेमधल्या एका गोदामाचा 1 लाख, त्याची 1990-91 मध्ये संपत्ती होती 12 कोटीची। गुन्हेगारी जगत त्याही वेळी मुंबईमध्ये होतं। त्यावेळेचे मुख्य 3 डॉन होते हाजी मस्तान, युसुफ पटेल आणि एक सुकुर नारायण बाखिया म्हणून होता। वेश्यांना कसलेच अधिकार कायद्याने प्रत्यक्षात मिळत नाही। महाराष्ट्रामध्ये 1990-91 मध्ये एक प्रकरण प्रचंड गाजलं, त्यालाच काळाच्या ओघात तेव्हाही नाव पडून गेलं भूखंडाचं श्रीखंड।